दंडवत प्रणाम. सुरुवात करण्यापूर्वी ना एक प्रसंग आपण आपल्या डोळ्यासमोर आणूया. नक्कीच, सांगा ना. तर एक महान संत आहेत. लोक त्यांना साक्षात ईश्वराचा अवतार मानतात. ते एका मंदिरात विश्रांती घेत आहेत. पण त्यांच्या कपाळावर चंदनाचा किंवा भस्माचा असा साधा साधा टिळा नाहीये. अच्छा, मग कसला टिळा आहे? तर चक्क एका बैलाला लावावा तसा धान्याचा म्हणजे जोंधळ्याचा मोठाच्या मोठा टिळा लागलेला आहे. बापरे, हे तर खूपच वेगळं दृश्य आहे. हो ना. आणि हे कमी म्हणून की काय, अध्यात्मात सगळं काही सोडून दिलेल्या त्या पूर्णपणे विरक्त असलेल्या संन्याशाला एका भिक्षेच्या जोळीत विसरलेल्या एका साध्या नाण्याची एवढी मोठी चिंता सतावतीये की ते त्या भक्तिणीला चक्क जाब विचारतात. म्हणजे हे सगळं ऐकायला किती विचित्र वाटतं ना. हो, अगदी बरोबर. कारण वरवर पाहता या घटना खूपच सामान्य किंवा काहीशा बुचकळ्यात टाकणाऱ्या वाटू शकतात आपल्याला. नक्कीच. तेव्हा त्यातून मानवी मनाचे आणि आध्यात्मिक साधनेचे अत्यंत सखोल पदर समोर येतात. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गूढ वाटणाऱ्या घटनांचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित लीळाचरित्र या ऐतिहासिक आणि विलक्षण ग्रंथाच्या पानांमध्ये डोकावणार आहोत. हो, आणि विशेषतः आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 282 आणि 283 यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोंडी, ज्याला आपण आता चिंचोंडी पाटील म्हणतो, तिथे घडलेल्या या दोन लीळा आहेत. आणि आजची आपली ही चर्चा केवळ या 800 वर्षांपूर्वी घडलेल्या ऐतिहासिक कथांची उजळणी करण्यासाठी नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. तर यातून आपल्याला लीळेचा बोध काय मिळतो हे शोधायचं आहे. या साध्या वाटणाऱ्या प्रसंगांमागे दडलेला तो मोठा आध्यात्मिक अर्थ आपल्याला आज डिकोड करायचा आहे. आणि लीळाचरित्राचं हेच तर सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या लीळा केवळ चमत्कार किंवा भक्तीच्या आंधळ्या कथा नाहीत. श्री चक्रधर स्वामींच्या प्रत्येक कृतीत, त्यांच्या प्रत्येक संवादात एक अत्यंत सूक्ष्म असा विचार दडलेला असायचा. आणि समाजासाठी तसेच साधकासाठी त्यात एक मोठा संदेश असायचा. बरं, आपण लीळा क्रमांक 282 च्या पूर्वार्धापासून सुरुवात करूया. म्हणजे आपल्याला तो संदर्भ आणि ती पार्श्वभूमी समजायला थोडी सोपी जाईल. हो, चालेल. तर आपण डोळ्यांसमोर ते दृश्य उभं करूया. चिंचोंडी गावात आदित्याचं म्हणजे सूर्याचं देऊळ आहे. तिथे गोसावी म्हणजे श्री चक्रधर स्वामी विश्रांती घेत आहेत. त्यांच्या अवतीभोवती काही लोक आहेत. तेवढ्यात साधी नावाची एक भक्तीण भिक्षा मागून तिथे येते आणि स्वामींना पाहताच ती तिथे जमिनीवर दंडवत घालते. तिथे ना एक अत्यंत रंजक असा प्रसंग घडतो. साधी जेव्हा दंडवत घालत असते तेव्हा तिथे उपस्थित असलेली लहामाई नावाची एक स्त्री साधीला उद्देशून विचारते. काय विचारते ती? ती म्हणतीये, हे काय झाले येल हो, भले थेथ दडकुरी लोळतीसी. अच्छा, म्हणजे तुला काय झालंय? तू अशी कुठेही कोणत्याही जागी जमिनीवर का लोळत आहेस? अगदी तेच. त्यावर साधी तिला अतिशय शांतपणे पण अत्यंत ठामपणे उत्तर देते. ती म्हणते, हे काय यो, मी कायसे या लोळेन, मी आपलिया गोसावियानसी दंडवते घालीत आहे. बापरे. हो, म्हणजे मी विनाकारण कुठेही लोळत नाहीये. मी माझ्या स्वामींना, माझ्या गुरूंना दंडवत घालत आहे. हा संवाद खरंच खूप काही सांगून जातो. अरे, म्हणजे आजच्या काळातही आपण पाहतो की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या धेरावर, आपल्या श्रद्धेवर किंवा अगदी एखाद्या नवीन कल्पनेवर अत्यंत ठाम असते. हो, नक्कीच. आणि ती पूर्ण निष्ठेने त्यामागे लागलेली असते. बरोबर. तेव्हा आजूबाजूचा समाज त्यांना अनेकदा वेड्यात काढतो, त्यांच्यावर हसतो. या अगदी या लहामाईसारखंच. बरोबर ना. हो ना. लोक नेहमी त्या निष्ठेला वेडेपणा का समजतात? मला नेहमी हा प्रश्न पडतो. कसे ना, समाजाला नेहमी साचेबद्ध गोष्टींची सवय असते. जेव्हा एखादी व्यक्ती त्या साच्या बाहेर जाऊन एखाद्या गोष्टीवर अतीव प्रेम किंवा भक्ती करते तेव्हा ते सामान्य बुद्धीला आकलन होत नाही पटकन. बरोबर आहे. लहामाईच्या दृष्टीनं साधी ही केवळ जमिनीवर लोळणारी एक बाई होती. पण साधीच्या दृष्टीनं ती तिच्या ईश्वराशी, तिच्या गुरूंशी जोडली जाण्याची ती एक उत्कट अवस्था होती. म्हणजे लोकांच्या टीकेची, त्यांच्या उपहासाची किंवा लोक काय म्हणतील याची अजिबात पर्वा न करता साधीने दाखवलेली ती अढळ निष्ठा आहे. अगदी बरोबर. भक्तीचा किंवा ध्येयप्राप्तीचा मार्ग हा असाच असतो, जिथे तुम्हाला जगाच्या उपहासाकडे दुर्लक्ष करून आपल्या मार्गावर चालत राहावं लागतं. खरंच. आणि या लीळेचा खरा बोधप्रद भाग तर यानंतर सुरू होतो. साधी जेव्हा स्वामींच्या जवळ जाते तेव्हा ती पाहते की स्वामींच्या कपाळावर जोंधळ्याचा म्हणजे धान्याचा एक मोठाचा मोठा टिळा लावलेला आहे. हो, तोच तो प्रसंग. आणि साधी चक्क स्वामींना विचारते, हेंग काय जी बैलू घेतला ऐसा टिळा लाविला ताईमा.
म्हणजे हा काय बैलासारखा टिळा लावला आहे. हां. म्हणजे एका परमगुरूला असा थेट आणि मिश्किल प्रश्न विचारण्याची मुभा असणं हेच मुळी त्या गुरु-शिष्याच्या नात्यातली मोकळीक दाखवतं ना? होय, आणि विशेष म्हणजे स्वामींनी साधीच्या या प्रश्नावर कोणताही राग व्यक्त केला नाही. ते अतिशय सहजतेने आणि हसत साधीला त्यामागचं कारण सांगतात. अच्छा, काय होतं ते कारण? ते म्हणतात की काही बडव्यांच्या म्हणजे पुजाऱ्यांच्या घरी गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. आता गृहप्रवेशाच्या वेळी घरात खूप जोंधळे म्हणजे खूप धान्य यावे, घराची भरभराट व्हावी अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच त्या पुजाऱ्यांनी अत्यंत भोळ्या श्रद्धेने स्वामींच्या कपाळावर तो जोडल्याचा टिळा लावला होता. पण इथेच ना एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? म्हणजे स्वामी हे सर्वज्ञ आहेत, विरक्त आहेत. त्यांना या अशा भौतिक गोष्टींचा, धान्याचा किंवा भरभराटीचा काय मोह असणार? नक्कीच काहीच नाही. तरीही त्यांनी तो टिळा आपल्या कपाळावर लावून घेतला. हे कसं काय? आणि हाच या लीळेचा पहिला आणि सर्वात मोठा बोध आहे, विनम्रता आणि निरहंकारिता. अच्छा. हे बघा, श्री चक्रधर स्वामी हे ईश्वरी अवतार मानले जातात. त्यांच्याकडे अफाट ज्ञान होतं, प्रचंड अधिकार होता. एखादा सामान्य साधू किंवा तथागतित गुरु असता तर त्याने लगेच आपला अहंकार दाखवला असता. हो, तो म्हणाला असता, मी एक संन्यासी आहे, या अशा भौतिक गोष्टींचा, धान्याचा टिळा मला का लावताय? हो, हे कर्मकांड माझ्याकडे करू नका असं नक्कीच म्हणाला असता. पण स्वामींनी तसं अजिबात केलं नाही. त्यांनी त्या सामान्य पुजाऱ्यांच्या भोळ्या श्रद्धेचा, त्यांच्या शुद्ध भावनांचा सन्मान केला. म्हणजेच ज्ञानाचा किंवा अधिकाराचा कोणताही गर्व न बाळगता समाजातील अगदी साध्या माणसाच्या श्रद्धेला सामावून घेणे. अगदी तसंच. स्वामींना तो जोंधळा नको होता, पण त्यांना ती भावना स्वीकारायची होती. जो खरा ज्ञानी असतो तो माणसाच्या कृतीपेक्षा त्यामागचा भाव पाहतो. स्वामींनी इथे कोणताही अहंकार न बाळगता त्या पुजाऱ्यांच्या श्रद्धेला मान दिला. ही अफाट विनम्रता आपल्याला यातून शिकायला मिळते. खरंच, एका साध्या जोंधळ्याच्या दाण्यांमधून केवढा मोठा नम्रतेचा धडा. स्वामींची ही विशाल दृष्टी आपण पाहिली, पण यानंतर या लीळेत एक असा प्रसंग येतो जो अचानक या विशाल दृष्टिकोनाकडून एका अत्यंत मायक्रोस्कोपिक म्हणजे अगदी सूक्ष्म गोष्टीकडे आपलं लक्ष वेधून घेतो. हो, तो नाण्याचा प्रसंग ना? हो, स्वामी स्वतः कपाळावरचे ते जोंधळे काढून साधीला प्रसाद म्हणून देतात आणि मग अचानक तिची भिक्षेची झोळी पाहून विचारतात, साधे, ओंटीये काय? म्हणजे साधे, तुझ्या झोळीत काय राहिलंय? तेव्हा साधीला अचानक आठवतं की भिक्षेत मिळालेलं एक नाणं, ज्याला त्या काळात कोरुका म्हटलं गेलंय, ते ती स्वामींना अर्पण करायला म्हणजेच दृष्टीपूत करायला विसरली आहे. त्याचा मोह तर नाहीये ना? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. कोणालाही असंच वाटेल. पण हा पैशाचा मोह अजिबात नाहीये. हा प्रसंग पैशाच्या हिशेबाचा नसून जागरूकतेचा आहे, ज्याला आपण आजकाल माइंडफुलनेस म्हणतो. अच्छा, माइंडफुलनेस. हो, महानुभाव पंथात एक अत्यंत कडक आध्यात्मिक शिस्त सांगितली आहे. कोणीतीही वस्तू, मग तो अन्नाचा कण असो वा नाणं, ती ईश्वराला किंवा गुरूंना अर्पण केल्याशिवाय म्हणजे दृष्टीपूत केल्याशिवाय ग्रहण करू नये. बरं, पण या दृष्टीपोत करण्यामागे नक्की काय शास्त्र किंवा मानसशास्त्र आहे? मानसशास्त्र हे आहे की जेव्हा आपण एखादी वस्तू स्वतःची मानतो तेव्हा तिथे मी आणि माझे हा अहंकार निर्माण होतो. हा पैसा माझा आहे किंवा हे अन्न माझं आहे, ही मालकीची भावना आपल्यात लोभ निर्माण करते. अगदी बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही तीच वस्तू ईश्वराला अर्पण करता तेव्हा तुम्ही तिचे मालक राहत नाहीत, तर तुम्ही केवळ एक विश्वस्त बनता. म्हणजे ट्रस्टी बनता. हो, ती वस्तू प्रसाद बनते. दृष्टीपूत करण्याची ही प्रक्रिया तुमचा अहंकार आणि वस्तूविषयीची आसक्ती नष्ट करते. म्हणजे साधी तो कोरुका दृष्टीपूत करायला विसरली, याचा अर्थ ती त्या क्षणी सजग नव्हती. बरोबर. साधकाचं आपल्या कर्मावर, आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक वस्तूवर आणि आपल्या विचारांवर पूर्ण लक्ष असलं पाहिजे. आपण काय मिळवतोय आणि काय वापरतोय याचं सूक्ष्म अवधान असावं लागतं. कसं आहे ना, आपली बरीचशी कामं ही ऑटो पायलट मोडवर चालत असतात. आपण जेवतो पण लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं. हो ना, आणि साधीच्या बाबतीतही तेच झालं. ती चुकून तो कोरुका दृष्टीपूत करायला विसरली होती. स्वामींनी तिला त्या नाण्याची नव्हे तर तिच्या विसरण्याची, तिच्या असजगतेची जाणीव करून दिली. बापरे, किती सूक्ष्म विचार आहे हा. हो, आणि त्यानंतर स्वामी तो कोरुका दृष्टीपूत करतात आणि मग साधीला पारणे करायला म्हणजेच उपवास सोडायला सांगतात. हा विचार खरंच डोळे उघडणारा आहे. आपण अनेकदा यांत्रिकपणे जीवन जगत असतो, कृती करतो, पण त्यात सजगता नसते. पण स्वामींची ही सूक्ष्म सजगता केवळ वैयक्तिक शिस्तीपुरती मर्यादित नव्हती ना? नाही, अजिबात नाही. ती सामाजिक पातळीवर किती प्रगल्भ होती हे आपल्याला पुढच्याच दिवशीच्या एका घटनेत पाहायला मिळतं. आपण आता लीळा क्रमांक 283 कडे वळूया. होय, नक्कीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा वगैरे झाल्यावरचा हा प्रसंग आहे. होय. स्वामी साधीला कानमातरणे म्हणजे अगदी खाजगीत किंवा हळूच जवळ बोलून एक गोष्ट सांगतात. काय सांगतात? ते म्हणतात की तिने आणि तिच्यासोबत असलेल्या इतर 6 बायांनी स्वामींसोबत पुढे प्रवासाला न येता तिथेच चिंचोडीत राहावे. साधी यावर लगेच होकार देते. पण स्वामी यामागचं जे कारण स्पष्ट करतात ते वाचून मला खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला. हो, ते कारण खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हणतात तुम्ही 7 बाया, हे एकले बोडिके तरी लोकी विरोधुकी, म्हणजे तुम्ही 7 स्त्रिया आहात आणि मी एकटा संन्यासी आहे. आपण असे एकत्र फिरलो तर लोक विरोध करतील किंवा संशय घेतील. हे विधान अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. अगदीच. कारण साधारणपणे आपला समज असा असतो की अध्यात्मात उच्च पातळीवर पोहोचलेले संन्यासी लोक समाजाची किंवा लोकनिंदेची अजिबात पर्वा करत नाहीत. हो, त्यांना लोक काय म्हणतील याने काही फरक पडत नाही असा आपला समज असतो. हो, ते समाजाच्या नियमांच्या पलीकडे गेलेले असतात. पण स्वामी इथे एखाद्या आधुनिक PR मॅनेजरसारखा किंवा कुटुंबातील काळजीवाहू कर्त्या पुरुषासारखा विचार करत आहेत. हा PR मॅनेजर. हो, अगदी तसंच. आणि ह्या PR मॅनेजरच्या भूमिकेमागे आणखी एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक आणि सामाजिक पदर आहे बरं का. कोणता? आपण 800 वर्षांपूर्वीच्या म्हणजे 13व्या शतकातल्या महाराष्ट्राचा विचार करत आहोत. तो काळ अत्यंत कर्मठ, सनातनी आणि पितृसत्ताक विचारसरणीचा होता. अशा समाजात 7 स्त्रियांनी आपलं घरदार सोडून एका संन्याशासोबत गावोगावी फिरणे हे तत्कालीन समाजाला अजिबात रुचणारं नव्हतं. म्हणजे समाज त्यांच्या चारित्र्यावर सहज संशय घेऊ शकला असता. नक्कीच. स्वामींना स्वतःच्या प्रतिष्ठेची अजिबात चिंता नव्हती. पण ज्या स्त्रिया सर्वस्व त्यागून त्यांच्याकडे आल्या होत्या त्यांच्या चारित्र्यावर समाजाने शिंतोडे उडवू नयेत, त्यांची बदनामी होऊ नये याची काळजी स्वामींना होती. खरंच किती प्रगल्भ विचार आहे हा. आणि दुसरं म्हणजे जर समाजाने विरोध केला असता तर ह्या स्त्रियांच्या आध्यात्मिक साधनेत नाहक अडथळे निर्माण झाले असते. भक्तीच्या मार्गावर चालताना समाजाशी विनाकारण संघर्ष करणे हे उद्दिष्ट नसतं. म्हणजे भक्ती आंधळी नसावी, तिला वास्तवाचे भान असावे. हाच या 283व्या लीळेचा सर्वात मोठा बोध आहे. श्री चक्रधर स्वामी हे केवळ एक आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते एक अत्यंत प्रगल्भ समाजसुधारक होते. अध्यात्म म्हणजे समाजापासून तुटणे किंवा डोळे झाकून वागणे नव्हे, तर समाजात राहून तारतम्य बाळगणे. साधकाला सामाजिक वास्तवाचे भान असावे लागते. स्वामींनी अतिशय व्यावहारिक निर्णय घेऊन त्या साथी स्त्रियांच्या सन्मानाचे आणि त्यांच्या साधनेचे रक्षण केले. हे खरंच अद्भुत आहे. अध्यात्म आणि व्यवहार यांची अशी सांगड खूप दुर्मिळ पाहायला मिळते. नक्कीच. पण मग इथे एक प्रश्न असा पडतो की जर स्वामींनी त्या 7 स्त्रियांना तिथे चिंचोडीतच थांबायला सांगितलं तर त्यांना तिथे नक्की काय करायला सांगितलं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्यांच्यासाठी कोणती मोठी तपश्चर्या, कठीण मंत्रजाप किंवा खडतर साधना नेमून दिली का त्यांनी? इथेच तर या लीळेचा सर्वात सुंदर आणि विचार करायला लावणारा उत्तरार्थ सुरू होतो. अच्छा. स्वामी त्यांना कोणतीही अवघड साधना सांगत नाहीत. ते म्हणतात, तुम्ही एथ असा, मा एथ सडा संमार्जन करा, चौकरंग माळिका भरा. म्हणजे तुम्ही इथे राहा आणि रोज सडा समार्जन करा, म्हणजे झाडलोट करा, सडा शिंपा, आणि चौकरंग माळिका म्हणजे रांगोळी काढा. हो. वेळी पाठवेन. पण एवढ्या मोठ्या महान गुरूंनी आपल्या शिष्येला जी घरदार संसार सगळं सोडून त्यांच्या मागे परमेश्वर प्राप्तीसाठी आली आहे, तिला केवळ झाडू मारणे आणि रांगोळी काढणे एवढंच अत्यंत साधं आणि कंटाळवाणं वाटणारं काम का दिलं असावं? कारण याच साध्या वाटणाऱ्या कामांमध्ये खरा आध्यात्मिक बोध लपलेला आहे. कसं काय? महानुभाव पंथात आणि एकूणच भारतीय तत्वज्ञानात सेवा ही सर्वात मोठी साधना मानली गेली आहे. विशेषतः स्थान सेवा म्हणजे गुरूंच्या स्थानाची सेवा करणे. आपण अनेकदा असं विचार करतो की अध्यात्म म्हणजे डोळे मिटून एखाद्या गुहेत बसून राहणे किंवा तासनतास जप करत बसणे. पण तसं नाहीये. म्हणजे रोजच्या कर्मातच अध्यात्म दडलेले असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, अगदी 100%. जेव्हा तुम्ही एखादं अत्यंत साधं काम जसं की झाडू मारणं किंवा रांगोळी काढणं हे पूर्ण निष्ठेने आणि गुरूंची आज्ञा म्हणून करता, तेव्हा काय होतं माहितीये? तुमचा मीपणा, तुमचा अहंकार गळून पडतो. अरे चा. ती कृती केवळ एक भौतिक काम राहत नाही, तर ती ध्यानाची अवस्था बनते. जपानमधल्या झेन परंपरेतही हेच सांगितलंय ना, चॉपिंग वूड, कॅरिंग वॉटर. हो, बरोबर. लाकडं तोडणे आणि पाणी वाहणे. कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं, त्यामागे असणारा तुमचा भाव महत्वाचा असतो.
अत्यंत नीरस वाटणारी रोजची कामे जर निष्ठेने केली तर तीच एक महान तपश्चर्या बनते. हा अफाट संदेश स्वामींनी इथे दिला आहे. आणि साधीने ती आज्ञा तितक्याच श्रद्धेने मानली. पण या प्रसंगाच्या शेवटी जेव्हा स्वामी तिथून जायला निघतात तेव्हा एक छोटीशी पण खूप गोड आणि विनोदी घटना घडते ना. हो, साधी स्वामींना विचारते की ते आता कुठे जातायत. त्यावर स्वामी उत्तर देतात, भिंगारा पाथारा हो रे. म्हणजे मी भिंगार पाथारकडे जात आहे. हो, आणि साधी तिथे गोंधळते. हो, ती विचारते की भिंगार गाव पाठर देसू की पाठर गाव भिंगार देसू, म्हणजे यातलं नक्की गाव कोणतं आणि प्रदेश कोणतं. आणि स्वामी पुन्हा एकदा ह्याची शंका दूर करतात. ते सांगतात की भिंगार हे गाव आहे आणि पाथार हा प्रदेश आहे. यातून पुन्हा एकदा गुरु शिष्यातला तो अत्यंत मोकळा, सहज आणि संवादात्मक पदर आपल्याला दिसून येतो. त्यानंतर स्वामी मढपिंपरीला निघून जातात. स्वामी एका जागी रमत नाहीत, ते सतत भ्रमण करत राहतात. हेच त्यांच्या वैराग्याचे आणि अनासक्तीचे लक्षण आहे. ते शिष्यांमध्ये किंवा कोणत्याही एका जागेत अडकून पडत नाहीत. कमाले. म्हणजे आपण आज ज्या 2 लीळांवर सविस्तर चर्चा केली त्या वाचायला किंवा आकारानं अगदी छोट्या वाटत असल्या तरी त्यातून मिळणारा बोध हा एखाद्या महासागरासारखा अथांग आहे. अगदी बरोबर. जर आपण आजच्या या चर्चेचा सारांश काढायचा ठरवला तर आपल्याला खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण जीवन जगण्याचे 4 मोठे खांब मिळतात. अगदी. आणि हे 4 खांब आपण पुन्हा एकदा स्पष्ट करायला हवेत असं मला वाटतं. नक्कीच. पहिला म्हणजे विनम्रता आणि निरहंकारिता. सर्वज्ञ असूनही, परमज्ञानी असूनही सामान्य माणसाच्या भोळ्या श्रद्धेचा आदर करून जोंधळ्याचा टिळा लावून घेणारे स्वामी. हो. दुसरं म्हणजे सूक्ष्म अवधान किंवा माइंडफुलनेस. कोरुका नावाच्या एका साध्या नाणातून प्रत्येक कृतीत आणि वस्तूच्या वापरात आध्यात्मिक शिस्त कशी असावी हे शिकवणारे स्वामी. बरोबर. तिसरा खांब म्हणजे प्रगल्भ सामाजिक जाण आणि तारतम्य. समाजाच्या दृष्टिकोनाची अचूक पारख करून केवळ लोकनिंदेची भीती म्हणून नव्हे तर आपल्या स्त्री भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि साधनेतील अडथळे दूर करण्यासाठी घेतलेला तो व्यावहारिक निर्णय. आणि चौथा खांब म्हणजे झाडलोट आणि रांगोळीसारख्या दैनंदिन कर्मातूनच परमेश्वराची भक्ती हा दिलेला अफाट संदेश. खरंच हे विचार 800 वर्षांपूर्वी जितके प्रगत होते तितकेच आजच्या या 21व्या शतकातही ताजे आणि आपल्याला लागू पडणारे आहेत. नक्कीच. या चर्चेच्या शेवटी मला एक विचार सर्वांसमोर मांडावासा वाटतो, ज्यावर आपण सर्वांनीच चिंतन केलं पाहिजे. आपण सगळेच जण आजकाल रोजच्या धावपळीत, ऑफिस, घर, ट्रॅफिक आणि त्याच कंटाळवाण्या वाटणाऱ्या रुटीनमध्ये अडकलेलो असतो. हो, अगदी रोजच आहे हे. आपण नेहमी काहीतरी मोठं शोधत असतो. पण जर श्रीचक्रधर स्वामी कपाळावर लावलेल्या एका साध्या जोंधळ्याच्या दाण्यातून, भिक्षेच्या झोळीत चुकून विसरलेल्या एका साध्या नाण्यातून किंवा रोजच्या झाडलोटीच्या साध्या कामातून एवढा मोठा आध्यात्मिक अर्थ आणि शांती शोधू शकतात, तर मग आपण आपल्या ह्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात, आपल्या कामात असे किती पवित्र आणि अर्थपूर्ण क्षण नकळत गमावत असू. बापरे, खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना. कदाचित आपल्याही आजूबाजूला अशीच एखादी लीळा रोज घडत असेल. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्याकडे ती पाहण्याची आणि अनुभवण्याची ती सजग दृष्टी आहे का. खूपच सुंदर आणि अंतर्मुख करायला लावणारा हा विचार आहे. खऱ्या अर्थाने लीळेचा बोध हाच आहे की आपल्या रोजच्या जगण्यालाच आपण एक सुंदर लीळा कसं बनवू शकतो यावर आपण नक्कीच विचार करायला हवा. तर मग याच अंतर्मुख करणारे आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आज आपण इथेच थांबूया. या अद्भुत आणि ऐतिहासिक ग्रंथातून तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अथांग विचारांमधून आपल्याला असंच नवं काहीतरी सतत शिकायला मिळत राहू. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.